वंदे मातरम। आज चांदवड नगरीमध्ये तुम्ही आम्ही सगळे जमलेलो आहोत, सगळे निर्भय वीर आणि निर्भय वीरांगना एका राष्ट्रीय कर्तव्यासाठी आपण जमलेलो आहोत। वायर सोड ना, एक एक जा पुढे। आज एवढं तातडीनं चांदवड मध्ये येण्याचं कारण असं आहे की या चांदवड शहरामध्ये चांदवडच्या पंचायत समितीचे हे दोन भ्रष्टाचारी अभियंते, एकाचं नाव आहे विठ्ठल पठाडे, दुसऱ्याचं नाव आहे कृष्णराज देवरे। नाव देवाचे आणि काम मात्र दानवाचे करणारे हे माणसं परवाच्या दिवशी अँटी करप्शनच्या रेड मध्ये रंगे हात पकडले गेलेले 28 वर्षाचा नालायक आहे, पण त्याच्याकडे भौतिक सुखांची सगळी रेलचेल आहे। भयंकर माया कमावलेली या माणसाने। आणि हा 56 का 55 वर्षाचा पठाडे, प्रत्येक गावातले रस्ते खाणारे हे दोघ जण होते। आणि याच पद्धतीनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बीडीओच्या देखरेखीखाली हे सगळे लोक चरत असतात। त्यामुळे ग्राम विकास होतच नाही। ग्रामीण भागातले रस्ते, ग्रामीण भागातल्या गटारी, ग्रामीण भागातल्या पाण्याच्या सगळ्या योजना सगळ्याला ते हरताळ फासतात। म्हणून हे खरे जे भ्रष्टाचारी आहे ना, हेच खरे आतंकवादी आहे, हेच खरे देशद्रोही आहे। देशद्रोही असण्यासाठी काय पाकिस्तानचाच असलं पाहिजे अशी काही जरूर नाही। आपल्यामध्येच राहून आपल्या पाठीत सुरा खुपसणारे, देशातच राहून देशविघातक कामं करणारे हेच ते भ्रष्टाचारी आहेत। तर या भ्रष्टाचाऱ्यांना आमची विनंती आहे की या भ्रष्टाचाऱ्यांना, जनतेला विनंती आहे माझी, या भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही सगळ्यांनी लाचखोर भ्रष्टाचारी म्हणण्याबरोबरच यांना तुम्ही देशद्रोही म्हटलं पाहिजे, यांना तुम्ही आतंकवादी म्हटलं पाहिजे। जे काही तुमचं नातं असेल, मामा असेल तर सांगता आलं पाहिजे माझा भ्रष्टाचारी मामाच खरा आतंकवादी आहे। तुमचा मावसा असेल तर माझा मावसाच खरा भ्रष्टाचारी आहे, खरा देशद्रोही आहे। त्यामुळे त्यांना सांगा माझा देशद्रोही मामा आला, माझा देशद्रोही जावई आला, माझी देशद्रोही सून आली। कारण सुना पण आता मागं नाहीये बरं का पैसे खायला, लेकी पण मागं नाही पैसे खायला, सासवा पण मागं नाही पैसे खायला, मावशा पण आणि आत्या पण मागं नाहीये पैसे खायला, बहिणी पण मागं नाहीये पैसे खायला। या देशात पैसे खाण्यासाठी सगळे अग्रेसर आहेत, सगळे म्हणजे सगळे अग्रेसर आहेत। तर या सगळ्यांचा निषेध करायला पाहिजे आणि त्यांचा सामाजिक बहिष्कार झाला पाहिजे। म्हणून ही प्रतिकात्मक अशी त्यांची धिंड आम्ही काढतोय। आणि ही धिंड काढत असताना त्याला प्रेतयात्रेचं स्वरूप किंवा वास आला पाहिजे, म्हणून ही तिरडी पण घेऊन चाललेले आहेत आमचे माणसं। आणि यांची आम्हाला, अरे या दोन भ्रष्टाचाऱ्यांची आम्हाला, या आतंकवाद्यांची आम्हाला, या देशद्रोह्यांची आम्हाला, या भ्रष्टाचाऱ्यांची आम्हाला, यांना इंजिनियर म्हणायची आम्हाला, अरे यांना इंजिनियर म्हणायचे आम्हाला, अरे रस्ते खाऊ, गटारी खाऊ इंजिनियर जे आहेत त्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, अरे या देशद्रोह्यांची आम्हाला। पुन्हा एकदा त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, गावातले सगळे लोक, त्यांचे वर्ग मित्र, या सगळ्यांनी यांना देशद्रोही आणि आतंकवादी म्हणून हाका मारायला सुरुवात करायची अपील करतो। आणि या प्रतिकात्मक या दिंडीला आम्ही सुरुवात करतो आणि ही दिंड पूर्ण चांदवड शहरातून निघणार आहे। वंदे मातरम। अरे भाई काय झालं? अगं काय झालं? अहो माझी काही इच्छा नव्हती, लय लुटले बाबाने देश चलावलं, मी कधीच म्हटलं नाही असं। पण तुला लाज वाटते का नाही? खूप लाज वाटतेय, खूप लाज वाटतेय। देशद्रोही येते, देशद्रोही झाले, नको मला यांच्यासोबत संसार। काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी, एकदा आतंकवादी एकदा देशद्रोही। काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी।
काम सुधार भ्रष्टाचारी, काम सुधार भ्रष्टाचारी, निर्भय पराने स्वातंत्र्य माझे, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, देशद्रोही विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, देशद्रोही कृष्णराज देवरे मुर्दाबाद, देशद्रोही कृष्णराज देवरे मुर्दाबाद, आतंकवादी विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, आतंकवादी विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, लाखा लाखाची लाच खाणारा विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, देशद्रोही विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, आतंकवादी कृष्णराज देवरे मुर्दाबाद, आतंकवादी कृष्णराज देवरे मुर्दाबाद, देशाला लुटणाऱ्या आतंकवाद्यांचा धिक्कार असो, या आतंकवाद्यांचा धिक्कार असो, आणि या दोन देशद्रोह्यांचा धिक्कार असो, जनतेचे लाखो रुपये खाणारे देशद्रोही मुर्दाबाद, देशद्रोही मुर्दाबाद, देवरे पठाणे मुर्दाबाद, देवरे पठाणे मुर्दाबाद, अरे ज्या व्हिडिओचा अंदर हे पदप्रेमच्या साबळे व्हिडिओ मुर्दाबाद, साबळे व्हिडिओ मुर्दाबाद, अरे ज्यांच्या अखत्यारीमध्ये यांनी सगळा भ्रष्टाचार केला त्या व्हिडिओ साबळे मुर्दाबाद, आतंकवादी पठाणे देवरे मुर्दाबाद, देशद्रोही पठाणे देशद्रोही देवरे मुर्दाबाद, देशद्रोही देवरे पठाणे मुर्दाबाद, देशद्रोही देवरे पठाणे मुर्दाबाद, आतंकवादी देवरे पठाणे मुर्दाबाद, लाखो लाखोची लाचखोरी करणारे आतंकवादी मुर्दाबाद, देवरे पठाणे आतंकवादी मुर्दाबाद, लाचखोर देवरे पठाणे मुर्दाबाद, लाचखोर देवरे पठाणे मुर्दाबाद. चांदवडमध्ये पहिल्यांदाच या लाचखोरांची अशा प्रकारची धिंड काढली जाते. निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भय मनाने या सगळ्या देशद्रोह्यांचा भांडाफोड करते. ते अगदी पांढरपेशी असतात, स्वतःला शहाणे समजतात आणि जनतेला नोकर समजतात. खरे हे आहेत आपले नोकर. अहो हा पठाणे देवरे कोण होता आपला, आणि स्वतःला काय समजत होते, अरे मालक मालक, अरे या पंचायत समितीची मालक मालक, अरे या चांदवड नगरपालिकेची मालक मालक, अरे या चांदवड तालुक्याची मालक मालक, अरे देशद्रोही पठाणे देवरे मुर्दाबाद, पठाणे देवरेला मोठं करणारा साबळे मुर्दाबाद, पठाणे देवरेला पाठीशी घालणारा साबळे मुर्दाबाद, व्हिडिओ साबळे मुर्दाबाद, व्हिडिओ साबळे मुर्दाबाद, व्हिडिओ साबळे मुर्दाबाद, पठाणे देवरे मुर्दाबाद, आतंकवादी देवरे मुर्दाबाद, देशद्रोही देवरे मुर्दाबाद, लाचखोर पठाणे मुर्दाबाद, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, विठ्ठल पठाणे मुर्दाबाद, कृष्णराज देवरे मुर्दाबाद, कामचुकार भ्रष्टाचारी. अरे विठ्ठल पठाणे खरा आतंकवादी, विठ्ठल पठाणे खरा देशद्रोही. तुम्ही देशद्रोही मला. विठ्ठल पठाणे खरा देशद्रोही, कृष्णराज देवरे खरा देशद्रोही, कृष्णराज देवरे आतंकवादी, विठ्ठल पठाणे आतंकवादी,
विठ्ठल पठाणे आतंकवादी, जनतेला देशाला लुटणारे पठाणे देवरे मुर्दाबाद, जनतेचा पैसा लुटणारे पठाणे देवरे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, देवरे पठाणे मुर्दाबाद. चांदवडकरांनो, ही धिंड आहे भ्रष्टाचारी लोकांची, ही धिंड आहे तुमचे आमचे पैसे खाणाऱ्यांची. या हरामखोरांना परमनंट नोकरी आहे, लाखो लाखो रुपयाचे पगार आहे यांना, तरी यांना लाच खावी वाटते आणि त्या लाचेच्या भरोश्यावर या देवरेनी कोट्यवधी रुपयाची माया गोळा केली, या पठाड्यांनी कोट्यवधी रुपयाची माया गोळा केली. जनतेनं हाताची घडी तोंडावर घेत ही वृत्ती सोडली पाहिजे. या नालायकांनी करोडो रुपये चांदवड पंचायत समितीमधनं पळवले. गावागावांच्या विकासाचे रस्ते, गावागावाच्या विकासाच्या गटारी, गावागावाच्या विकासाच्या पाणी पुरवठा योजना, गावागावाच्या गटारीच्या योजना, यांनी गटार सुद्धा खाल्ली, यांनी संडास सुद्धा खाल्ले. असे हे देशद्रोही 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 आतंकवादी 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 देशद्रोही 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 आतंकवादी 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 देशद्रोही 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 पठाणे देवरे देशद्रोही. देशद्रोही देशद्रोही नाव देवाचं आणि काम मात्र का नाव देवाचं आणि काम मात्र राक्षसी, नाव देवाचं आणि काम मात्र राक्षसाचे. विठ्ठल पठाणे आतंकवादी, आतंकवादी आतंकवादी विठ्ठल पठाणे देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही थांबा, विठ्ठल पठाणे देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही कृष्णराज देवरे आतंकवादी, आतंकवादी आतंकवादी कृष्णराज देवरे आतंकवादी, आतंकवादी आतंकवादी विठ्ठल पठाणे आतंकवादी. आतंकवादी आतंकवादी विठ्ठल कृष्णराज देवाची नाव आहे त्यांची, यांचं नाव देवाचं, काम मात्र राक्षसांचं. अरे रे, काम मात्र राक्षसांचं. चांदवडकरांना आमची विनंती आहे, आज तुमच्या या शहरामध्ये या भ्रष्टाचारी म्हणजे आतंकवादी आणि देशद्रोही लोकांची आम्ही धिंड काढतोय. हे चांदवड पंचायत समितीतच फक्त असे भ्रष्टाचारी आणि आतंकवादी आणि हे देशद्रोही लोक नाही, प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये यांच्या रूपातले बरेच देशद्रोही आणि बरेच आतंकवादी आजही कार्यरत आहे. तुमचे सरकारी कार्यालयातले कामं होत नाही. प्रत्येक सरकारी कामकाज करताना लाच खायला घालावं लागते या हरामखोरांना. या देवरेनी इतके पैसे कमवले, या पठाड्याने एवढे पैसे कमवले, तुम्हाला सांगते तुमच्या वाटेचा पैसा खाऊन जातात. ते सगळ्या खेड्यापाड्यातले रस्ते, गटारी, नाले, पाणी पुरवठा योजना, सगळ्या योजना या हरामखोरांनी खाल्ल्या आणि लाखो रुपये खातांना रंगे हात पकडले गेलेले. वरनं आता तोरा फिरवतील काय की आम्ही खाल्लेच नव्हते, आमच्यासाठी षडयंत्र रचले गेले. हो, बऱ्याच वेळा षडयंत्र रचलं जातं, पण कशावरून 5 लाख जर खाल्ले आणि मोठ्या साहेबाला वरती 2 लाख नाही पाठवले ना, तर यांना पकडून दिलं जातं. तर हे असे लुटारू जे लोक आहेत हे खरे आतंकवादी आहे. म्हणूनच निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणते, काम चुकार भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी पठाणे देवरे मुर्दाबाद, देशद्रोही पठाणे देवरे मुर्दाबाद, आतंकवादी देवरे पठाणे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. चांदवडकरांनो, भ्रष्टाचारांची धिंड काढलेली आहे. चांदवडला हा मोठा पराक्रम झालेला आहे, मोठा विक्रम झालेला आहे हा चांदवडला. आणि चांदवडकरांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे सगळ्या सरकारी ठिकाणी या सगळ्या प्रशासनातल्या भ्रष्टाचारी लोकांना लाजा वाटतील, लाजा. यांना तुम्हाला आतंकवादी म्हणता आलं पाहिजे. हे जर तुमचे नातेवाईक असतील, याच्यातला जर याला जे दाजी म्हणत असतील ना, कृष्णराज देवरेला दाजी म्हणणाऱ्यांनी सांगा, आमचा दाजी भ्रष्टाचारी, आमचा दाजी लाचखोर, आमचा दाजी देशद्रोही, आमचा दाजी आतंकवादी असं जोपर्यंत म्हणायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत या देशातले भ्रष्टाचारी कमी होण्याची
शक्यता नाही. लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. पठाडे देवरे मुर्दाबाद, पठाडे देवरे मुर्दाबाद. लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. आता कसं करू कशाला पैसे खाल्ले एवढे माझी तर काही चिंता नव्हती मला. काय केलं भाड्याने काय माहिती. पैसे खाल्ले, पैसे देशाचे, देशाचे पैसे खाल्ले नाही यांनी. कसा भ्रष्टाचारी हा देवा देवा. आता बाया मी म्हणत नाही ना काही असं. पगारात भागवायला काय झालं. तुला सोनं नाण्याला लागत होतं ना. दाना नाही, एक मनी नाही. काय केलं यांनी एवढ्या पैशाचं. फार्म हाऊस बांधलं, फार्म हाऊस लय मोठे बांधलं यांनी. फार्म हाऊस दागिने भरपूर गेले. लय मोठी कार आहे आमच्याकडं. 20 लाखाची घेतली. 20 लाखाची. 20 लाखाची कार. तुला खालून वरून गार वारा लागत. घरामध्ये सगळे एसी बसवले. एसी ग बया. भ्रष्टाचारी अमेरिका यावर कसं वाटतं. गारगार वाटतं. पैसे घेऊन आता कसं वाटतं. गारगार वाटतं. या भ्रष्टाचाराची अशी धिंड करा. हे जर तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी असतील तर यांना देशद्रोही म्हणायला शिका, यांना आतंकवादी म्हणायला शिका. त्याच्याशिवाय हा भ्रष्टाचार कमी होणार नाही. हाताची घडी तोंडावर बोट ही पद्धत बंद करा. बोलायला शिका. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. सवाल करो, सवाल करो. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. या भ्रष्टाचाऱ्यांना प्रश्न विचारा. या देशद्रोह्यांना प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. निर्भय बना, निर्भय बना. निर्भय बना, निर्भय बना. या भ्रष्टाचाऱ्यांना आतंकवादी म्हणा, या भ्रष्टाचाऱ्यांना देशद्रोही म्हणा. नातेवाईक असतील तर नाव घ्या. आमचा देशद्रोही मावसा आला, आमचा देशद्रोही जावई आला, आमचा देशद्रोही भाऊ आला असं म्हणायला शिका. पठाडे पठाडे देवरे मुर्दाबाद. आतंकवादी पठाडे देवरे मुर्दाबाद. चांदोडकरांनो, हे जे भ्रष्टाचारी लोक असतात ना, ऐका ऐका ऐका. थांबले, आवाज बंद कर, आवाज बंद कर. चांदोडकरांना थांबा थांबा थांबा. हे जे भ्रष्टाचारी लोक असतात ना, हे आम्ही कार्यालयात गेलो आणि व्हिडिओ शूटिंग केली की यांची फाटून जाते, फाटून. नका नका व्हिडिओ शूटिंग करू नका, नका नका फेसबुक लाईव्ह करू नका. का बरं. चोऱ्या करायच्या असतात या हरामखोरांना. या चोऱ्या पकडल्या जातात ना, म्हणून हे आम्हाला घाबरतात. फाट फाट फाटतात. 1.5 2 फूट खाली फाटतं बरं का काय. तर यांच्या अशी धिंड काढली पाहिजे. हे यांच्या बापाचे पैसे नव्हते. या हरामखोरांनी 3.5 लाख, या हरामखोरांनी 2.5 लाख खाल्ले. 28व्या वर्षी करोडो रुपयाची माया या तेवढ्यांनी कमावली. पठाड्यांनी आता रिटायर व्हायला आला, लाज वाटत नाही. त्याचे पोरं बाळे मोठे झाले असतील, पण पोरं बाळा आणि बायका पण इतके हरामखोर की या 2 नंबरच्या काळ्या पैशात जगायची, ऐशोआराम करायची सवय लागली यांना. म्हणून या भ्रष्टाचारांना आम्ही आतंकवादी म्हणतो. या भ्रष्टाचारांना देशद्रोही म्हणतो. देशद्रोही म्हणजे काय पाकिस्तानचा, नेपाळचा असणं गरजेचं नाही. देशद्रोही म्हणजे आपल्या देशातल्या जनतेच्या हक्काची तिजोरी जी आहे तिच्यावर डल्ला मारणारा प्रत्येक जण आतंकवादी, प्रत्येक जण देशद्रोही. अरे पठाडे देवरे आतंकवादी, आतंकवादी, आतंकवादी. पठाडे देवरे देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही. पठाडे देवरे भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी. कामचोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. सांगोलमध्ये पहिल्यांदाच इतिहास रचला जातोय की भ्रष्टाचारी पकडले गेले आणि त्यांची अशी मोरात काढली जाते. ही खरं तर आम्ही प्रिय
यात्रा काढणार होतो, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला प्रेत यात्रेची परवानगी दिली नाही, म्हणून त्यांची अशी आता बोर्ड धरून धिंड काढतोय. पण तरी त्यांच्या फोटोमध्ये त्यांना आम्ही श्रद्धांजलीच वाहिलेली आहे. यांचं जिवंत असून काहीच काम नाहीये. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तोंडचा घास पडवणाऱ्या ह्या भ्रष्टाचारी अवलादी आहे. तर यांची जोपर्यंत धिंड काढत नाही, जोपर्यंत यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला घालवत नाही, यांच्या पोरीबाळींचे लग्न होता कामा नाही, यांच्या पोरांचे लग्न होता कामा नाही, अशी व्यवस्था आपण का करायची? तर कोळशाच्या खाणीत कोळसाच निघणार, भ्रष्टाचाऱ्यांच्या पोटी भ्रष्टाचारी जन्माला येणार. यांना माफी करता कामा नाही, म्हणून यांची धिंड काढणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो विठ्ठल पठाळे आणि कृष्णराज देवरे. बघा, आई बापांनी नाव कृष्णराज, आई बापांनी नाव विठ्ठल, नाव देवाचे आणि काम चोराचे. अरे नाव देवाचे काम, अरे नाव देवाचे आणि काम, अरे नाव देवाचे आणि काम, अरे नाव देवाचे आणि काम, राक्षसाचे. अरे नाव देवाचे आणि काम. देवरे पठाणे आतंकवादी, देवरे पठाणे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, देवरे पठाणे देशद्रोही, देवरे पठाणे आतंकवादी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, पठाणे देवरे देशद्रोही, पठाणे देवरे आतंकवादी, विठ्ठल कृष्णराज नाव देवाचं, काम मात्र राक्षसाचं. नाव मात्र देवाचे, काम मात्र काम चुकार भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. चांदवडकरांनो इकडे लक्ष द्या. चांदवडकरांनो, आज तुमच्या गावातलं पहिल्यांदा, चांदवडकरांनो कृपया लक्ष द्या, पहिल्यांदा आज चांदवडमध्ये, चांदवडकरांना लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. अहो पुढे नका जाऊ, थांबा ना 2 मिनिटं. चांदवडकरांना लक्ष द्या. आज तुमच्या दारावरनं धिंड घातली, धिंड चालली, धिंड कोणाची चालली माहिती का? तुमच्या चांदवड पंचायत समितीमध्ये बका 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 लाखो रुपये गिळणाऱ्या या 2 राक्षसांची धिंड चालली तुमच्या दारावरनं. हे जर तुमचे मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी असतील, गाववाले शिवावाले असतील, तालुका जिल्ह्यावाले असतील, नातेवाईक असतील, तर यांना देशद्रोही देवरे पठाणे असे नाव द्या. यांना सांगा देशद्रोही पठाणे आला, आतंकवादी पठाणे आला, देशद्रोही देवरे आला, आतंकवादी देवरे आला असं म्हणा. आईबापांनी एकाचं नाव ठेवलंय कृष्णराज, आईबापांनी एकाचं नाव ठेवलंय विठ्ठल, नाव विठ्ठल, नाव कृष्णराज, काम मात्र राक्षसाचे. अरे नाव देवाचे काम, नाव देवाचे काम. यांना सगळ्यांना तुम्ही आता हाका मारताना असं मारले पाहिजे, देशद्रोही देवरे, देशद्रोही पठाणे, देशद्रोही पठाणे देवरे मुर्दाबाद, काम चुकार भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, पठाणे देवरे मुर्दाबाद, आतंकवादी पठाणे देवरे मुर्दाबाद, देशद्रोही पठाणे देवरे मुर्दाबाद. हे जर तुमचे नातेवाईक असतील तर यांना आतंकवादी देशद्रोही म्हणायला सुरुवात करा. त्याच्याशिवाय भ्रष्टाचार बंद होणार नाही. या भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक प्रतिष्ठा जोपर्यंत यांची भूमिका मिळवत नाही तुम्ही, तोपर्यंत भ्रष्टाचार करणं थांबवणार नाही. चांदवडला येऊन अनेक वेळा या भ्रष्टाचारांना अँटी करप्शन मध्ये पकडल्यावर यांच्या विरोधात आंदोलन केले, पण यांना भ्रष्टाचार करणं यांच्यासाठी काही थांबलं नाही. उलट आमच्या जिल्हाध्यक्षाला आणि तालुकाध्यक्षाला तरी पार केलं यांनी. जो जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतो त्याच्या विरोधात हे लोक खोटे गुन्हे दाखल करतात आणि तडीपाड्या करून आणतात. तर असे हे देशद्रोही आतंकवादी, हे खरे देशद्रोही आतंकवादी आहे. अरे पठाणे देवरे आतंकवादी, आतंकवादी, आतंकवादी.
आरके मामा इकडे, आरके मामा. हा एक भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा आमचा निर्भय सैनिक आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात रात्र अर्धनग्न अवस्थेमध्ये चांदवडमध्ये यांच्या विरोधामध्ये रोज एल्गार पुकारतो, रोज लढतो. पण ह्या माणसाला सुद्धा बदनाम करतात, या आमच्या समाधान आयरला सुद्धा बदनाम करतात, तडीपाऱ्या करून आणतात. हेच ते आतंकवादी आहे, हेच ते देशद्रोही आहेत. 14 वर्ष आले पायात चप्पल घालत नाही माणूस या भ्रष्टाचारांपायी, आणि त्यांना वेडे म्हटलं जातं. हो आम्ही सगळे वेडे, हे जेवढे काळ्या टोप्यावाले दिसतात हे येडे, हे सगळे ना कोणते वेडे आहेत माहिती का? हे वेडे लोक आहेत. यांना देश सुधारावा वाटतो. प्रत्येक ठिकाणी टक्केवाऱ्या, प्रत्येक ठिकाणी पाकिट, प्रत्येक ठिकाणी आता हे भागीदाऱ्या करायला लागले. टक्केवाऱ्यांमध्ये यांचं भागत नव्हतं, हे सगळीकडे पार्टनरशिप करायला लागले आता. पण तुमच्या हाताची घडी आणि तोंडावर बोट बर का जनता जनार्दन, तुमची हाताची घडी आणि तोंडावर बोट, प्रश्न न विचारण्याची वृत्ती, याच्यामुळे हे सोकावलेले. आणि असा हा सोकावलेला विठ्ठल पटाळे, कृष्णराज देवरे देशद्रोही, पटाळे देवरे आतंकवादी, पटाळे देवरे आतंकवादी, कामचोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी. चांदवडकरांनो, यांना आता आतंकवादी आणि देशद्रोही म्हणायला सुरुवात करा. या भ्रष्टाचाऱ्यांनी नाकदम करून ठेवलाय, या भ्रष्टाचाऱ्यांनी देश लुटायला काढलेला आहे. यांना जोपर्यंत तुम्ही सजा देत नाही, सामाजिक बहिष्कार करत नाही, तोपर्यंत हे भ्रष्टाचारापासून दूर जाणं शक्य नाही. देवरे पठारे मुर्दाबाद, देवरे पठारे आतंकवादी, देवरे पठारे देशद्रोही, देवरे पठारे देशद्रोही, रामचोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. चांदवडकरांनो, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. अरे चांदवडकरांनो, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. मित्रमंडळी, शेजारी पाजारी, गावात, शिवात, जिल्ह्यात, तालुक्यात जो जो ओळखीचा भ्रष्टाचारी असेल त्याला आतंकवादी म्हणायला शिका, त्याला भ्रष्टाचारी म्हणायला शिका, त्याला देशद्रोही म्हणायला शिका. आपला मामा सरकारी नोकरी दे पण गचा 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 पैशाचं शेण खातो ना, म्हणा आमचा मामा देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही. आमचा जर लाचखोर मावसा असेल तर म्हणा आमचा मावसा देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही. आमचा मावसा आतंकवादी, आतंकवादी, आतंकवादी. म्हणून देवरे पठाळे देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही. म्हणून देवरे पठाळे आतंकवादी, आतंकवादी, आतंकवादी. नाव विठ्ठल आणि कृष्णराज, नाव देवाचं आणि काम राक्षसांचं, नाव देवाचं आणि काम राक्षसांचं. ओ बाळकृष्ण, नाव का बरं बाळकृष्ण ठेवलं? तर कृष्णासारख्या चांगल्या लीला कराव्या म्हणून केलं. पण कृष्ण करू राहिला चोऱ्या माऱ्या, चालेल का? आई बापांनी कृष्णाचं नाव ठेवलं कशा पाहिजे? देवाचा अवतार व्हावा म्हणून. हा कलियुगातला राक्षस झालाय. त्यामुळं हा विठ्ठल आणि हा कृष्णराज देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही. विठ्ठल कृष्णराज आतंकवादी, आतंकवादी, आतंकवादी. लाज वाटते, लाज वाटते. अगं रडू नका, रडू नका. काय झालं? काय झालं? 50 लाखाचा बंगला झाला. काय रडायसारखं काय? लुटलं ना तू आम्हाला. हा म्हणून तर झाला. तुझे पोरं तर बाहेर शिकायला पाहिजे, पुढे पोरं अमेरिका, लंडन. आता काय लाज वाटत एवढी? वाटतं मजल्यावर तर स्विमिंग पूल आहे म्हणते. हा आहे ना बाई. कोणाचे पैसे? 50 लाखाचा बंगला, 50 लाखाची कार. स्विमिंग पूल कोणाच्या जीवावर आहे? स्विमिंग पूल तुमच्याच ना, जनतेच्या. माझ्या वाटते तुला स्विमिंग पूल मध्ये मग आता बघ वाटत. अगं साडी सहित जाय ना त्या स्विमिंग पूलात. पोर बघ ना रडती काय ना. पण अजून पाहिजे पैसा. कुठून आणू? संपलं ना, आता संपलं. भ्रष्टाचार, 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 भ्रष्टाचार. करणार नवरा माझा भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. बंगला घे, सोने घे, कशासाठी? भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. गाडी घे, गाडी घे.
जनता की है ये ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार, अरे जनता की है ये ललकार, अरे जनता की है ये ललकार, जनता की है ये ललकार। बंद करो ये भ्रष्टाचार, भ्रष्टाचार 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 भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार, अरे जनता की है ये ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार, भ्रष्टाचार भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार, अरे बंद करो ये भ्रष्टाचार, अरे भ्रष्टाचार भ्रष्टाचार। अरे या सगळे लबाड मागणे आणि तुम्हाला पगारामध्ये भागवायला जमत नाही, भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचाराच्या मायेमधून तुम्ही बंगला गाडी पोरांना लंडन अमेरिका इकडे शिकायला पाठवता, गोरगरीब यांचं रक्त पितात आणि त्यांच्या टॅक्स मधून सगळं येतं रे. याच्यामधून विकास करायचा असतो, पण तुम्ही जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास करतो. अरे लाज वाटते ना, तुमची लाज वाटते, अरे लाज वाटते, लाज वाटते. म्हणून आम्ही या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने या दोन झेंड्यांचा या ठिकाणी निषेध करतो आहोत. आणि या निषेध करताना या ठिकाणी आम्ही भिंड काढली या ठिकाणी, आणि या भिंडेमध्ये हे देवरे आणि पठाडे हे पंचायत समितीचे अधिकारी, या अधिकाऱ्यांनी 7 लाखाची लाच घेताना यांना लाच प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पकडले. तर या ठिकाणी त्यांचा आम्ही निषेध करतो. तुम्ही दोघं जण इकडं. दोन बाजूला दोन. चांदवडकरांनो, निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रश्न विचारते. निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भयपणे भ्रष्टाचाऱ्यांना प्रश्न विचारते. तुम्हाला आम्ही या 2 भ्रष्टाचाऱ्यांची धिंड काढून लोकशाहीचा आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्ही आजमावून दाखवलाय. तुम्हाला पण तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार करता आला पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना. बघा, प्रत्येक जण आपल्या मुलाचं नाव देवावरनं का ठेवतो, तर त्यांनी देवासारखं वागावं, देवासारखं नाव लौकिक कमवावं, देवासारखं पुढे जावं, देवासारखं त्याच्या सहवासाने लोकांना आनंद, सुख, शांती, समृद्धी मिळावी. पण हे हरामखोर नाव देवाचे आणि यांचे काम राक्षसांचे. अरे यांचे नाव देवाचे आणि काम राक्षसाचे. एकाचं नाव विठ्ठल, दुसऱ्याचं नाव कृष्णराज. पण बघा त्याला काळ्या पैशाचा किती आलाय माज. नाव कृष्णराज, नाव कृष्णराज. पहा काळे पैसे खाऊन खाऊन केवढा आला याला माज. या 28 वर्षाचा आहे, पण याची कोट्यवधीची प्रॉपर्टी. हा 55 वर्षाचा आहे, याची करोडो रुपयांची प्रॉपर्टी कुठून झाली? बाबा नावावर 5 लाखाची तरी एफडी आहे का? पहा ते बन्यांना भोकं पडले बा. काय कष्टाचे बा, कष्टाचे बनियान असतील तर त्याला भोकच पडतात. आरामाचं बनियान असेल ना तर बिन भोकाच राहत आहे. आलं का लक्षात? तर हे भोकाचे बनियान घालणारे कष्टाळू लोक जे आहेत ना, त्यांचा पैसा या बिन भोकाच्या बनियानवाल्यांनी घातलेला आहे. यांच्या पॅन्टीला पण, त्या अंडर पॅन्टीला पण भोकं नाही बरं का, आणि आपल्या अंडर पॅन्टीला जाळ्या पडल्या. लक्षात ठेवा. तर आपल्याला सगळ्यांना त्याच्यामुळे या भ्रष्टाचारांना प्रश्न करता आला पाहिजे. म्हणून आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणते, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना, सवाल करो, निर्भय बनो, निर्भय बनो. भ्रष्टाचारी, राजभोर भ्रष्टाचारी. म्हणून आमची सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, पगारात भागवा, 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 पगारात भागवा. लाचखोर भ्रष्टाचारी, देश खरे, देशद्रोही, नाव देवाचं आणि यांचं काम. राक्षसाचे, अरे नाव देवाचे आणि काम, राक्षसाचे, अरे नाव देवाचे आणि काम. राक्षसाचे, लाचखोर भ्रष्टाचारी, देश खरे, देशद्रोही,
हेच खरे आतंकवादी, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे आतंकवादी. पठारे देवरे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. पठारे देवरे आतंकवादी, आतंकवादी आतंकवादी. पठारे देवरे देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही. पठारे देवरे देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे आतंकवादी. देवरे देवरे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. देवरे पठारे 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 मुर्दाबाद. मुर्दाबाद. मला तडीपार करणाऱ्यामध्ये या दोन्ही हराम करायचं सुद्धा हाती. मला तडीपार करते तुमच्या जिंदाबाद जिंदाबाद. निर्भय मनाने मला सांगायचं आता एक गोष्ट पडतो. जेव्हा यांना हरामखोरांना का म्हणलं मी आता असं, माझ्या तडीपारीमध्ये यांचा हात आहे, तर यांच्या टक्केवाऱ्या भागीदाऱ्या गावच्या ठेकेदारांमध्ये होणाऱ्या गटारी संडासा गावागावातील कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते याच्यामध्ये या हरामखोराच्या पार्टनरशिप पूर्ण तालुकाभर आहे. याच्या ठेकेदारांना काल पण आवाहन केलं, त्यांची वाहवा केली, तुम्ही आमच्याकडे तक्रारी करा, कारण हे हरामखोर खूप मागून गेले. 28 वर्षामध्ये याची करोडोची प्रॉपर्टी, याची 55 मध्ये काही कोटीची प्रॉपर्टी आहे. तर यांची जी लुटमार चालू आहे, गावातल्या संडासांमध्ये पैसे 100%तून 50% खात्या, गाव संडासामध्ये पैसे खात्या. हो, हे आता संपूर्ण जनतेला सांगायचं युवदाचा अर्थ काय. हे जे युवद आहे हे पंचायत समितीच्या बीडीओच्या अंडर चालणार असतं. जे गावागावात जे कामं मंजूर होतात ते या हरामखोरांच्या सह्याशिवाय होत नाही. मग याच्यात गावात कामं जे केल्या जातात ते याच्यात सह्या करायचे पैसे त्या ठेकेदाराकडून 40% शेण खातात हे लोक. आणि त्या शेण खाल्यामुळे त्या ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं होतं. जे काम एकच वर्षामध्ये तिथून निघून जातं, कामच गावात पाहायला भेटत नाही. तर हा भ्रष्टाचार अशा माध्यमातून या हरामखोर करतात. याला म्हणतात उपविभागीय अभियंता युवद पंचायत समितीचा गट विकास अधिकाऱ्याच्या अंडर हे शेण खाल्या जातं. यांचा मालक गट विकास अधिकारी या दोघांचा आत्ताचा, या दोघांच्या माध्यमातून तो युवदचा गट विकास अधिकारी वर शेण खातो, खालचे खाली खातात आणि गोरगरीब लोकांना न्याय देत नाही. तर आपल्यावरच असलेलं उदाहरण आरके मामा, ज्यांनी दाढी वाढून घेतली पण त्या माणसाला 2 वर्षापासून ही पंचायत समिती न्याय देत नाही. का तर संपूर्ण तालुक्याला माहिती आरके मामा कोण, काय करता, का तो येडा झाला का होतो माणूस, एवढी दाढी वाढून घेतो, का बरं हा अन्याय चालू आहे. संपूर्ण तालुक्याला माहिती आहे आरके मामाचा लाडा काय. पण या हरामखोर या लाचखोरांमुळे त्या मामाला न्याय भेटत नाहीये. कारण 2 वर्ष झाले एका अर्जाचा निकाल या पंचायत समितीच्या माध्यमातून चांदवड सारख्या ठिकाणी निघत नाही. तर याचं एक मोठं उदाहरण आहे. आमच्या सगळ्या कार्यालयावर कटक लक्ष आहे. अजून पण तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्हाला जेवढं छळशाल त्याच्या डबल आम्ही तुम्हाला छळ, तुमच्या खुर्च्या आम्ही खाली केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर गोरगरिबाला लुटशाल तर सगळ्या कार्यालयावर लक्ष आहे. अजून पण तुम्हाला इशारा आहे आमच्याला, तुम्ही जेवढं गोरगरिबाला लुटशाल, तुम्ही 99 जण लुटशाल, पण एक जण असा निघाला आमच्यासाठी काम करणारा तर जो तुम्हाला लाच घेताना पकडून दिला हरामखोरांनो. या दोघांनी संपूर्ण तालुका 3 वर्षापासून खूप लुटला, पण शेवट 6 लाख रुपये घेताना घरी बसले. यांना कसं कामावर येणार यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी संपूर्ण पत्रव्यवहार करून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. यांचा हा जाहीर निषेध करून यांना समाजात तोड दाखवायच्या लायकीचे ठेवायचं नाही. म्हणून अशा पद्धतीने यांची प्रतिकात्मक गुंडा आम्ही या संपूर्ण चांदवड तालुक्यातून काढून आता शेवटचा प्रवास आमचा नगर परिषदेचा पुढला प्रवास पंचायत समितीकडे गाडगे बाबा चौकाच्या मार्गे रेस्ट हाऊस कडून पंचायत समितीला चौथीवरून पंचायत समितीकडे जाणार आहे. ज्या ज्या लोकांना यांचा जाहीर निषेध करायचा आहे, ज्यांना यांनी आतापर्यंत छळलं, त्यांनी आमच्या समर्थनाला यापुढे आम्ही चाललोय रस्त्याने गाडगे बाबा चौकाच्या माध्यमातून. याच्यानंतर आरके मामांना कुठंतरी एक आमच्या याच्यातून 50% न्याय मिळाल्यासारखं आम्हाला वाटतं. 100% अजिबात मिळाला नाही, पण या शंखव लोकांना पकडून दिल्यामुळे 50% तरी न्याय भेटला. म्हणून आज त्यांचं आम्ही मुंडन म्हणजे केस
केस काढणार आहे, केस कापणी करणार तिथं पंचायत समितीला. यांचा धावा म्हणून काढणारे हो, यांना पकडून दिल्याबद्दल दावा म्हणून ज्या आरके मामांनी आपल्या आयुष्याच्या 14 वर्षामध्ये चप्पल घातली नाही, या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध लढा देता देता त्या माणसांनी संपूर्ण जीवन त्यागलं, अशा या नालायक लोकांना पकडून दिल्यामुळे आज आरके मामांचे या केस काढून यांचा दावा आम्हाला तिथं पंचायत समितीमध्ये. आपण केस काढणारे कारण यांचं घर पाडलं यांनी. हा, आणखी त्याच्यानंतर दुधाळचं एक घरकुलाच्या बाबतीतला लाभार्थी आहे ज्याच्यावर या गटविकास अधिकाराच्या माध्यमातून अन्याय झाला. तो सुद्धा ज्ञानेश्वर शिंदे म्हणून दुगावचे घरकुल लाभार्थी ज्यांचं अतिक्रमणात असलेलं घर या नालायक कर्मचाऱ्यांनी पाडून टाकलं का, तर यांनी पैसे दिले नाही, याच्याकडे मागणी झाली होती, तरी पण त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्याचं स्लॅब लेवलला गेलेलं घर त्यांनी फंटाळलं. म्हणून याचा निषेध म्हणून आता चांदवडच्या पंचायत समिती समोर आरके मामांचं आणि ज्ञानेश्वर शिंदे यांचं दोघांचं दाव्याच्या रूपाने तिथं आता आम्ही मुंडन करणार आहे. जय श्री करणी, जय श्री करणी, जय श्री करणी, अरे जय श्री करणी. इकडे खाली इकडे वरती येणार रे, टोपी वरती आहे, उभा राहा वरती, तू उभा राहा रे मामा, उभे राहा. काय बस या बघून येईल सगळे याच्यामध्ये लाईव्ह मध्ये. मामा माझ्या माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ. चांदवड पंचायत समितीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. चांदवड पंचायत समितीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. चांदवडमध्ये पंचायत समितीमधले 2 अभियंते, एक 28 वर्षाचा आणि एक 55 वर्षाचा, दोघांनीही निर्लज्ज होऊन 6.5 लाख रुपये जवळपास खाल्लेले आहेत आणि अँटी करप्शनच्या धाडीमध्ये ते रेड हँड पकडले गेले. आमचं दुःख हे आहे, खूप लोक रेड हँड पकडले जातात, जनता प्रचंड मेहनत करते, पण अँटी करप्शनच्या संदर्भातले कायदे अतिशय बेकार करून ठेवलेले आहेत. 2018 साली मुख्य बदल केल्यामुळं हे सगळे हरामखोर 3 महिन्यामध्ये बाहेर येतात आणि पुन्हा उजळ माथ्यानं पुन्हा चोऱ्या माऱ्या करायला लागतात आणि पुन्हा अँटी करप्शन मध्ये पकडले जातात, पण त्यांना काही शिक्षा होत नाही. आम्ही मागणी करतो, देवा भाऊ, ओ देवा भाऊ, विधानसभेमध्ये कायदा करा. 2018ला तुम्ही मोडून काढला अँटी करप्शन लॉ. जन्मठेप जाहीर करा या हरामखोरांना आणि त्याचे बायको पोरं जे लाभार्थी आहे या काळ्या पैशाचे, त्या प्रत्येकाला 7-7 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा करा. यांना बडतर्फ करा, यांना निलंबित करून उपयोग नाही. हे निर्डावलेले गेंड्याच्या कातडीचे झालेले. जर तुम्ही तसं करणार नाही तर तुमचा या सगळ्या लाचखोरांना पाठिंबा आहे असाच अर्थ होतो आणि आम्ही जाहीरपणे तुमच्यावर टीका आणि आरोप करतो की या लाचखोरांच्या पाठीमागं मुख्यमंत्र्यांचीच ताकद आहे. विधानसभेत बसलेले 288 आमदारांनो, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवता. तुमच्या घरातल्या प्रत्येक गाडीवर, एवढंच नव्हे तर तुमच्या मित्रांच्या गाडीवर, एक कोण रे गाडीवरच म्हणलो ना मी, गाडीवर अनुस्वार देऊ नका. गाडीवर म्हणजे गाडीवर. बायको पण तुमची, तिचे नातेवाईक पण, सगळ्यांच्या गाडीवर. मी काय खबर का काय म्हणलो मी, सगळ्यांच्या गाडीवर म्हणलोय मी. मोठे मोठे हिरवे भारत देशाची मुद्रा लावतात आणि लिहितात. आमदार लिहितात तुम्ही त्याच्यावर. MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आमदार किती हो? आमदार किती? नाही आमदार असतो एक. आणि बिल्ले किती गाड्यांना? तुमच्या बापाची 4 हा. आणि रस्त्यात आम्ही पकडतो तर तुमच्या भुंड्याला आग लागती. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करता. महाराष्ट्र शासनाच्या पाट्या काय लावता, गळ्यात आयडेंटिटी कार्ड काय घालत नाही. हा, अरे तुम्ही आमचे नोकर ना, नोकरांनी कसं राहिलं पाहिजे. तर इथं व्हिडिओ जे बसतात ते नाशिकला गेलेले आहेत. हे व्हिडिओ सुद्धा नाशिकला गेलेले आहेत. इथं बघता आता ऑफिस सुप्रिटेंडेंट आहे, त्यांना आमची विनंती आहे की ते जर इथं आले तर आम्हाला त्यांना निवेदन देता येईल. त्यांना आम्हाला
खूप काही गोष्टी सांगता येतील, निक्षून सांगता येतील, त्यांच्या नाकावर टिच्चून सांगता येईल आम्हाला की तुम्ही आमचे सेवक आहात. पण ते सेवक वगैरे आम्हाला म्हणवत नाही हल्ली, कारण त्या पात्रतेची सेवा काही तुम्ही देत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो, नोकर म्हणावं वाटतं, वाईट वाटतं, उद्धटपणा दिसतो, पण तुम्हाला नोकरच म्हणायची वेळ आलेली आहे. आणि तेव्हा समोर तो स्मृतीस्तंभ आहे, दाखवून तो स्वातंत्र्य सैनिकांचा स्मृतीस्तंभ आहे. त्याच्या साक्षीनं 6.5 लाख रुपये इथं खाल्ले गेले. जिल्हा परिषद नाशिक उपविभाग, चांदवड बांधकाम विभाग, विठ्ठल पठारे आणि कृष्णराज देवरे यांनी इथं पैसे खाल्ले ते. आणि डाव्या बाजूला स्मृतीस्तंभ आहे स्वातंत्र्य सैनिकांचा, ज्यांनी 80 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्या साक्षीने तुम्ही नालायकांना पैसे खाताय. तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. जनतेचा, नागरिकांचा, कष्टाचा, टॅक्सचा पैसा, त्याच्यातलं तुमचे पगार होतात, एवढ्या मोठाल्या गाड्या होतात तुमच्या. लाख 1.5 लाख रुपये पगारात फार तर 5-7 लाख 10 लाख रुपयाची गाडी बसायला पाहिजे. 20-25 लाखाच्या गाड्या येतात कशा? 50 लाख 1 कोटीच्या गाड्या येतात कुठून? देवरेची कोट्यवधी रुपयांची संपत्ती तयार कशी होते? पठारेची करोडो रुपयाची माया गोळा कशी होते? देवरे टुकटुक माकड करत होता पठाडेला. 55व्या वर्षी सुद्धा तुम्हाला पैसे खाता येत नाही. चला मी शिकवतो तुम्हाला पैसे कसे खातात. म्हणून दोघांनी मिळून मिसळून पैसे खाल्ले. 28व्या वर्षी कृष्णराज देवरे, आई बापांना लई अपेक्षेने त्याचं नाव ठेवलं. विठ्ठल पठारे, आई बापांना विठ्ठल माऊलीचं नाव ठेवलं. काम मात्र आणि कर्तृत्व मात्र शून्य. राक्षसाची कर्तृत्व आहे त्यांची. नावं देवाचे आणि कामं राक्षसाचे. नावं देवाचे आणि कामं राक्षसांचे. त्यांना सांभाळला मच्छिंद्र साबळे. अहो मच्छिंद्र साबळे व्हिडिओ होऊन बसले. तुमच्याशी 2दा फोनवर बोललो. तुम्ही तर लई टाईट, जसे काही या देशाचे मालक. अहो तुम्ही फक्त एका तालुक्याचे व्हिडिओ आहात. आरशात रोज तोंड पाहून स्वतःला सांगायचा मी फक्त व्हिडिओ आहे, मी फक्त व्हिडिओ आहे. रोज चेहरा व्हायचा रस्त्या याच्यामध्ये आरशामध्ये. IAS ऑफिसरला मोजत नाही लोक. तर तुम्ही कोण आहे? टिक्कोजीराव. हो टिक्कोजीराव. कारण तुमची भाषा इतकी टाईट आहे ना की तुम्ही स्वतःला मालक समजायला लागले आणि जनतेला गुलाम समजायला लागले. जे पैसे देतात त्यांनाच केबिन मध्ये एंट्री असल्याचं माझ्या कानात कोणीतरी सांगते. आता त्यांनी मला कानात सांगायची काय गरज आहे? मलाही माहिती आहे ना, आहे का नाही? आणि मला आणि तुलाच माहिती आहे का? सगळ्या जनतेला माहिती आहे. पण त्याचा उद्धार या पायऱ्यांवर झाला पाहिजे. करोडो रुपयाची इमारत बांधून दिली तुम्हाला कशासाठी? कार्यक्षम झाले पाहिजे तुम्ही, कर्तृत्ववान झाले पाहिजे तुम्ही, प्रचंड वायुवेगाने जनतेची कामं केली पाहिजे तुम्ही. टेबला वरतून टेबला खालून द्रव्य कुणाचे लुटू नका. मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका. हे सांगायला आलोय आम्ही तुम्हाला. 10 किलोमीटरवर शिरवाडे म्हणी. संजू साहेब किती किलोमीटरवर आहे शिरवाडे म्हणी? कोणाचा जन्म झाला तिथं? विवा शेगारकर यांनी कोणची कविता लिहिली तर स्वातंत्र्य देवीची विनवणी लिहिली. ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाले होते, त्या स्वातंत्र्य देवीच्या विनवणीमध्ये स्वातंत्र्य देवता तुम्हाला विनवणी करते नालायकांनो. मेजा वरतून मेजा खालतून द्रव्य कुणाचे लुटू नका. मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका. बरोबर तुम्ही वाटच वाकडी धरता. रोजच द्रव्य लुटताय तुम्ही जनतेचं. आणि पगारचं काय झालं भाऊ? आम्ही तर शासन बोमा मारतय. दर वर्षाला शासन पत्रक काढते, परिपत्रक. काय म्हणतं? पगारात भागवा, 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 पगारात भागवा. काय म्हणतं शासन? पगारात भागवा, पगारात भागवा, पगारात भागवा, पगारात भागवा, पगारात भागवा. पण हे हरामखोर पगारात भागवायला तयार नाही. म्हणून आमची मागणी यांना जन्मठेप, यांची बायको पोरं, यांचे आई बाप, यांचे भाऊ बहिणी, जे जे कोणी लाभार्थी असतील यांच्या लाचखोरांचे, त्या सगळ्यांना अर्धी जन्मठेपेची शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि यांना पूर्ण जन्मठेपेची शिक्षा होणं गरजेचं आहे. यांना सामाजिक बहिष्कृत करणं गरजेचं आहे. यांना सगळ्यांना हाका मारा.
देशद्रोही पठाळे, देशद्रोही देवरे, लाचखोर देवरे, लाचखोर पठाळे, आतंकवादी देवरे, आतंकवादी पठाळे, अशा हाका मारा यांना. आणि यांच्या पोराबाळांचे लग्न होऊन देऊ नका. तिथं जाऊन सांगा, जिथं सोयरीक जुळती ना तिथं जाऊन सांगा, अरे लाचखोराचा पोरगा आहे हा भ्रष्टाचार्याचा पोरगा आहे, ही भ्रष्टाचार्याची पोरगी आहे, ही देशद्रोहाची पोरगी, ही आतंकवाद्याची पोरगी आहे, सांगा. कारण तिथून पुढे जी काही संतान पैदा होईल ती सुद्धा भ्रष्टाचारी पैदा होईल. रिस्क घेऊ नका, रिस्क घेऊ नका. हे देशद्रोही पैदा होण्याची शक्यता आहे. अजिबात रिस्क घेऊ नका. हे तुम्हाला आम्ही तुमच्या पायऱ्यांवर येऊन सांगतो. संविधानानं आम्हाला हा अधिकार दिला, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला संविधानानं दिलं. अशा भाषेमध्ये आम्हाला तुम्हाला का सांगायची वेळ आली? कशातही पैसे खाताय, संडासात पैसे, कशात संडासात गटारीत पैसे, गावच्या उदर येते पैसे, गटारीत पैसे, गटारीत मुताऱ्यात संडासात ह्याच्यातही पैसे खाता. रस्त्यात, खड्ड्यात, कचरा कुंडीत, घरकुलात, झाडं लावण्यात, स्मशानभूमीत, अरे स्मशानभूमीत सुद्धा काय 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 स्मशानभूमीत सुद्धा खातात हे नालायक. लाकडं खातात का? 100% इस्टिमेट प्रमाणे सुद्धा तिरड्या बनवते. तिथं ठेवायचे ते बिडाचे साचे आहेत ना, त्याच्यात सुद्धा पैसे खातात हो. अरे तळतळात लागतोय. तुमचे पोरं लुळे पांगळे पैदा होत आहे, तुमच्या पोरींचे लग्न होत नाही रे, तुमच्या पोराची बायको टिकत नाही रे, तुमची बायको सुद्धा तुम्हाला टिकत नाही रे. आता तुम्ही म्हणाल भावे तुम्ही शब्द नीट वापरा हो, आम्ही म्हणतो नीट पैसे खा हो, पगारात भागवा हो, तेव्हा आता वाटतं का? तर या सगळ्यांचा निषेध करतो आम्ही. आणि आता माझा माईक मधनं सगळ्या कार्यालयाला आवाज जातोय. आणि शिक्षण विभागाचे लोक बसलेले, तुम्ही तर पार पेटवून दिलं शिक्षण, आणि आरोग्याची तर वाचलातच लावली. माझ्या मागं म्हणारे 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका, सूर्यकुलाचा दिव्य वारसा, सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल. प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल. वाटतं का या इमारतीमध्ये या प्रिय पुत्रांना सूर्यकुलाचा वारसा मिळाला असं नाही? अजिबात वाटत नाही. राक्षसी कुळाचा दिव्य वारसा मिळालेला सगळे राक्षस. काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत करू नका, काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत करू नका. नेमकं घुबडांचंच व्रत करताय बिचारे. कुसुमाग्रज आम्हाला माफ करा. आज आम्ही 80व्या वर्षामध्ये स्वातंत्र्य उपभोगतोय. 30 वर्ष झाले यांच्या कानी कपाळी ओरडून आम्ही सांगतोय, पण नाही नाही, काळोखाचे करून पूजन घुबडांचेच व्रत करून राहिले. लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, घुबडांचे व्रत करणाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, घुबडांचे व्रत करणाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. सूर्यकुलाचा दिव्य वारसा सोडून राक्षसांचा दिव्य वारसा राबवणाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. अज्ञानाच्या गळ्यात माळा, अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका, अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या उजट कोठारी अंधप्रथांच्या उलट कोठारी दिवा बिता समतडू नका, दिवा विलास समजू नका, जुनाटपाने गळून पालवी, नाटपाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा, नवी कुठे हे ध्यानी धरा, 21 शतक समोरी, 21 शतक समोरी, 16व्या स्तवर रडू नका. 16व्यास रडू नका. लई महत्वाचं ऐका ऐका ऐका, लई महत्वाचं. वेतन खाऊन काम टाळणे, वेतन खाऊन काम टाळणे, काय रे काय रे, वेतन खाऊन काम टाळणे, वेतन खाऊन काम टाळणे, वेतन खाऊन काम टाळणे म्हणजे तुम्हाला सरकार वेतन देतं, पगार देतं, फुकटा नाही, फुकटा नाही, तुम्हाला जो पगार देतं तुम्ही भागवत नाही, आणि तुम्ही मुगाड्या दरोडे टाकता तिथं. वेतन खाऊन काम टाळणे, वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह असे. हा देशाचा देशद्रोह
असे हा देशाचा द्रोह असे, हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे हा देशाचा द्रोह असे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं काम चुकार भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुली सुटू नका. करतील दुसरे बघतील दुसरे असे सांगून टाळू नका. वेतन खाऊन काम टाळणे वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. करतील दुसरे करतील तिसरे हा सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, जनसेवेस्तव असे कचेरी, कचेरी म्हणजे काय रे फारूक? कचेरी म्हणजे काय कचेरी? जनसेवेस्तव असे कचेरी, जनसेवेस्तो असे कचेरी. क्रीडा तुमची नसे गुहा, ती लाखूंची नसे गुहा, ती टाकूंची नसे गुहा, कुंची नसे गुहा, ती टाकूंची नसे गुहा. कुंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून. टेबला खालून टेबला वरून. फारूक मेज म्हणजे काय रे? मेज म्हणजे काय? मेजा वरतून मेजा खालतून. टेबला खालून टेबला वरून. द्रव्य म्हणजे काय? पैसे लावू नका. टेबला वरतून टेबला खालतून पैसे कुणाचे लुटू नका. यांना ना मेजावरतून मेजा खालतो कळत नाही ना, म्हणून टेबलावरून टेबला. टेबला वरतून टेबला खालतून पैसे लोकांचे लुटू नका. टेबला खालून पैसे कुणाचे लुटू नका. कवी श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजे विभा शिरवाडकरांची माफी मागून मेजावरतून मेजा खालतून द्रव्य कुणाचे लुटू नका याऐवजी आम्ही आता प्रचलित भाषेप्रमाणे टेबलावरून टेबला खालतून जनतेचे कष्टाचे पैसे लुटू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. बोथट पुतळे पथा पथावर, बोटत पुतळे पटा पटावर, ही थोरांची विटंबना, ही तोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा. वांझ गोडवे गाऊ नका. वांज गोडवे गाऊ नका. संतोष सुरडकर. बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना. काय वाटतं? बघा सर, आता इथं आपण बघू शकता की क्रांतिकारकांचा स्तूप आहे, म्हणजे हे स्मारक आहे. हे इतकं यांच्या समोर यांनी पैसे घेतले, म्हणजे त्यांना बोथट करून टाकलेले आहे त्यांचे. आणि समोर पण बघा शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली. आज शिवाजी महाराज हा शब्द जरी उच्चारला तरी रक्त सळसळ करतं. आणि हे या ठिकाणी असं लाच घेतात. किती लाजेवाजी गोष्ट. कविराज काय म्हणताय? बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना. बोथट पुतळे म्हणजे छत्रपतींच्या पुतळ्याच्या सामन्यांनी लाच घेतली. माहिती आत्मनिदर्शनी याला ज्या राजांनी देशासाठी म्हणजे जनतेचं राज्यासाठी जे घडवलं राज्य त्यांच्या समोर म्हणजेच बोथट पुतळे पथा पथा यांच्या प्रत्येक पायरीवर छत्रपतींचं दर्शन घडून दिलं तरी यांनी शेण खायला सोडलं नाही. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. म्हणजे काय? अजिबात छत्रपतींच्या यांनी मार्गावर अनुसरला नाही. छत्रपतींनी काय सांगितलं, या जनतेच्या म्हणजे माझ्या रयतेतल्या छोट्याशा म्हणजे शेतकऱ्याच्या काडीच्या देठाला जरी धक्का लागला तरी आमच्या इतकं वाईट नाही. आणि हे त्यांची द्रव्य पद्धतीने लूट करून राहिले. म्हणजे हे त्यांनी सांगितलं त्यांच्या काडीला हात लावू नका. वावराच्या वावर खाऊ राहिले. वावरून गावाच्या गावा लुटू राहिले. म्हणजे शिवाजी महाराजांनी रयतेतून राज्य स्थापन केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं. हे रयतेचं राज्य याच्यासाठी आणलं की जनताच मालक म्हणून त्यांनी जनतेचं राज्य आणलं आणि प्रत्येक नागरिकाला मालक बनवलं. परंतु या सरकारी अधिकाऱ्यांनी लाचा घेऊन
देशाला भिकारी बनवलंय. तर बघा, बोथट पुतळे याचा अर्थ असं की जे महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार लोकांनी मनात आणायचे, तर त्या विचारांना तिलांजली देऊन टाकली, म्हणजे त्यांचे विचार बोथट करून टाकले. आणि प्रत्येक रस्त्यावर असे पुतळे, प्रत्येक चौकामध्ये पुतळे. आणि हे कार्यालय इथं सुद्धा शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे की त्यांची प्रेरणा घेऊन आपण त्या खुर्चीवर बसलं पाहिजे. आणि ह्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. आज आपण जे बोलतोय, जे 2 अधिकारी पकडलेले गेलेले, यांना तिथं बसवण्यासाठी संविधानाने अधिकार दिलेला आहे. आणि संविधानाने सांगितलंय की जनताच मालक हे समोर ठेवा. आणि पगार तुम्हाला खूप दिले ना साहेब, बघा इतके पगार आहे तुम्हाला, तरी तुम्हाला त्याच्यात लाच घ्यायचीच. का घ्यायची तुम्हाला? इतके मोठे बोट आहे का तुमचे? बाद झालं. आणि याला आता आम्ही उत्तर देणार. निर्भय महाराष्ट्र पार्टी सक्षम आहोत. काय होतं, विद्रोह इतका ठासून ठासून भरलेला आहे. आणि ही कविता पण आहे ना, विद्रोहाला अजून खतपाणी घालणारी कविता आहे. आणि घातलंच पाहिजे म्हणूनच ते लिहिली गेलेली आहे. आपल्यातला माणूसच मेलाय. बघा, आज चांदवडमध्ये एवढे 2 जण मस्तपैकी पकडले गेले आणि आपल्या बरोबर आले किती? 20-25 लोक आले. सत्ता तारक सुधा असे पण सुरा ही मादक सहजपणे. सत्ता तारक सुधा असे पण सत्ता तारक सुधा असे पण सत्ता तारक सुद्धा असेल पण सुरा ही मादक सहजपणे. सहजपणे करीन मंदिरी मी मदिरालय. मंदिराचं काय करीन म्हणतो? मदिरा म्हणजे दारू, गुट्टा. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. नेमकं असंच घडून राहिलं. मंदिरातच मदिरालय बनतंय, तर याची आम्हाला अरे देवरे पठाडे, आम्हाला त्याची प्रकाश पेरा आपल्या भवती. दिवा दिव्याने पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता. शंखच पोकळ फुंकू नका. हे असं का सांगायचंय तुम्हाला? तर तुम्ही स्वतःच्या पोराबाळांचं भवितव्य, तुमच्या नात्यातल्या सगळ्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुम्ही अशी लाचखोरी करून अंधकारात लोटत आहात. पुढच्या पिढ्यांना तुमच्यामुळे नोकऱ्या मिळत नाही. सगळं खाजगीकरण घुसलंय. आणि ते खाजगीकरण घुसणारे हे माहिती असल्यामुळे तुम्ही तुमचा खाण्याचा रेट बारबापट करून ठेवलेला आहे. पाप कृपणता पुण्य सुदयता. संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता. कुठे तयावर भुंकू नका. आणि चांदवडमध्ये नेमकं तेच झालं. आमचा समाधान आणि आमचे आरके मामा भलेपणाचं त्यांचं कार्य उगवतच होतं. तर तुमच्यासारखे सगळे नतद्रष्ट भ्रष्टाचारी लाचखोर काम चुकार यांनी त्यांच्यावर भुंकायचं काम चालू ठेवलं. बघा, कुसुमाग्रज किती द्रष्टे होते. जे जे घडत होतं ना त्याही वेळेला घडत होतं बरं का. म्हणूनच ते कवितेमध्ये आलं. तर कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचे आभार मानून ही कविता इथे संपन्न करतो. आणि इथून आम्ही दोन्ही ऑफिस सुपरिटेंडेंट फक्त इथं उपस्थित आहे. मुख्य लोक पळून गेलेले आहेत. हो पळून गेलेले आहेत. तुमची ओळख काय सर? मी दत्तू व्यापारी आपलं